आपल्या पत्नी आडकुर मतदारसंघातून आडकुर जिल्हा परिषद मतदारसंघातून या निवडणुकीला उभ्या होत्या आणि भाजपच्या तिकिटावर त्या उभ्या होत्या आणि प्रचंड मताने त्या निवडून आलेल्या आहेत। या विजयाबद्दल तुम्ही काय सांगाल? मी अगोदर आडकुर मतदारसंघाचे गौसे पंचायत समिती आणि आडकुर मतदारसंघाचे पहिले सर्व मतदार बंधूंचे पहिले आभार मानतो। तर भरघोस मतांनी मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8,202 मतांनी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात एक नंबर लीडने आलेले आहे। ह्याच्यात त्यांचे आभार मानतो आणि मेन म्हणजे आमच्यावर आमदार साहेबांनी विश्वास दिला त्यांचे पण आभार मानतो। आणि गोपाळराव पाटील साहेब असो आणि या भरमण्णा साहेब असे आणि कोराटे साहेब, आपी पाटील या सर्वांच्या आणि सर्वांच्या मेन म्हणजे मतदारचे मी खरोखर ऋणी आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद यावर्षी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे। तुम्ही काय त्या प्रयत्नामध्ये राहणार? पक्षाची जर पक्षाने ठरवलं असेल तो निर्णय मला मान्य असेल। 8,000 मतांची तुम्हाला लीड मिळालं, कशा पद्धतीने प्रचार केला आणि काय कोणत्या मुद्द्यावर मार्ग केला? नाही मी म्हणजे माझं सर्व ॲक्च्युली मी संजय गांधीचा अध्यक्ष पण आहे। मागच्या वेळी मी 314चे अर्ज आले होते आणि 314 पास केले मी आणि माझी गोरगरिबांना म्हणा बाकी सगळ्यांना मतदारांना कोण पण असू दे माझं चंदगड इथं कार्यालय आहे आणि मी आता माझी म्हणजे आता 20 वर्ष मी सेवा चालू आहे माझी सर्व मतदारसंघामध्ये कुठल्या अडचणीला त्याचं मला फळ भेटलं। आमदार शिवाजी पाटील साहेबांचे तुम्ही कट्टर समर्थक मानले जातात आणि तालुक्यामध्ये हे गौरव पण आहे। शिवाजी पाटील साहेबांच्या सोबत काम करत असताना या विजयाबद्दल त्यांच्या संदर्भात काय मनात तुमच्या? नाही हा विजय म्हणजे भाऊंचाच आहे विजय। आम्हाला थोडं दुःख वाटलं आमची थोडक्यात आमच्या 3 जिल्हा परिषद हारल्या त्याच्यात दुःख वाटलं आपल्याला। म्हणजे 9 जिल्हा म्हणजे आपलं इथंच जिल्हा परिषद आलेले आहे हे दुःख वाटतंय, पण आम्ही याची कुठं काय झालं असेल त्याची आम्ही पडताळणी करू शकतो। धन्यवाद।